पुण्यामधल्या जैन बोर्डिंग प्रकरणी माघार घेण्यास शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट नकार दिलाय। या प्रकरणामध्ये धंगेकरांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। मात्र आपल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करणार नाहीत असा विश्वासही धंगेकरांनी व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सहकारी पक्ष असलेले शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात यावरून तणाव निर्माण झालाय। मोहोळ यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षाकडून धंगेकरांवर कारवाई होईल अशी चर्चा होती। मात्र शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांना बळ देतात, काही किंमत मोजावी लागली तरी मी लढणार असं धंगेकरांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे धंगेकरांना शिंदेंचंच अभय आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणालेत आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय ते बघूया। त्याच्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं किंवा एखाद्या चुकीची घटना घडली त्याच्यावर बोलायचं नाही असं मला नाही वाटत कधी ते मला सांगतील। आणि ज्या वेळेला माझं चुकीचं असेल आणि त्यावेळेला त्यांनी मला बोलले तर मी एका मिनिटात माघारी घेईन। पण मी नेहमी म्हणतो या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊन जरी मला सांगितलं की धंगेकर तुम्ही चुकताय आणि मला माझं समाधान झालं तर मी त्याचं ऐकल ना। 5 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो। 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, तो कालचा परवाचा नाहीये। माझं म्हणणं आहे जैन समाजाच्या विषयात, जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा, त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा। आता परत आता हा व्हिडिओ आला, परत काल कुठे बघितलं मेन्स ॲव्हेन्यूची जाहिरात कोणते करत होतं। मग काय पार्टनर आहेत का काहीतरी? मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण। दरम्यान रवींद्र धंगेकरांशी आपण बोलणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत म्हणतात। मात्र जर धंगेकरांवर कारवाई करायची तर मग नवी मुंबईचं काय असा सवालही सामंत यांनी उपस्थित केलाय। नक्की धंगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे? मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो, परंतु मी स्वतः शिंदे साहेबांची चर्चा करेन। वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धंगेकरांची भेट घेईन, कारण ते आमचे सहकारी आहेत। परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे। त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धंगेकरांनी जसं करू नये तसं बाकीच्यांनी देखील कोणी करू नये या मताचं मी आहे। दरम्यान धंगेकर हे केवळ मोहरे आहेत, त्यांचे बोलविते धनी सरकारमध्येच असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। बघूया। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो।